यश मिळणार नाही. असे प्रयत्न करू नका, तुम्हाला सक्सेस कधीच भेटणार नाही. वेगळेच गोष्टीचं सक्सेस मिळण्यासाठी. नमस्कार, मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज असा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे, खूप छान आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थंबनेलवरून तुम्हाला माझा विषय कळलाच असेल की विषय काय आहे म्हणून. म्हणजे प्रयत्न करून पण आपल्याला सक्सेस का मिळत नाही. तर याच्यावरती मी माझं वैयक्तिक मत तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ आवडला तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नवीन जो असेल तो नक्कीच सबस्क्राईब करा. तर प्रयत्न करून पण कोणाकोणाला सक्सेस का मिळत नाही, त्याचं म्हणजे काय प्रॉब्लेम असेल असा. खूप जण आहे असं खूप प्रयत्न करता पण त्यांना सक्सेसच मिळत नाही. तिथंच ते हार मानता आणि तिथंच थांबून जातं लाईफमध्ये. पण मला तरी असं वाटते प्रयत्न केला तर आपल्याला नक्कीच सक्सेस मिळतं. खूप अशा गोष्टी आहे की तिथं आपण चुकीचं ठरतो. प्रयत्न मिळाला तर यश आपल्याला हे नक्कीच मिळतं. असं होऊच शकत नाही की आपण प्रयत्न करतो ना आपल्याला यश मिळत नाही. हां, एक वेळेस हारू, 2 वेळेस हारू, 3 वेळेस हारू, 4थ्या वेळेस आपल्याला सक्सेस मिळतं म्हणजे मिळतं. कारण प्रयत्न करत राहा, यश नक्कीच मिळते. पण काय काय होतं ते आपल्यामध्ये चूक असते कोणत्या गोष्टीची. कारण आपण प्रयत्न करू राहिले पण त्या प्रयत्नाला यश कोण्या याने मिळेल ते आपल्याला कळत नाही. की काय असेल बाबा की मला या गोष्टी केल्या तर या गोष्टीतून मला यश मिळेल. म्हणजे आपण तिथं म्हणजे त्या गोष्टीचा विचारच करत नाही. आपण प्रयत्नच करत राहता मग ते काही सक्सेस होत नाही. आपल्याला त्या गोष्टीचा काही यश मिळत नाही, सक्सेस मिळत नाही. तर उदाहरण तर सांगते. मी एक हॉटेलमध्ये जेवण करायला गेले. तर तिथं मटण मच्छी वगैरे नॉनव्हेज नाही, व्हेजचं जेवण आहे. तर साधारण दही वडा मी मागवला. दही वडा मागवला आणि दही वडा सांबार जो भेटतो आपल्याला तो मी ऑर्डर केला. 180 रुपयाची प्लेट होती. तर त्या वेटरने आणलं. आम्ही जेवण म्हणजे खातच होते, नाश्त्यासाठी गेले होते. दही वडा आणि सांबार. तर सांबारामध्ये असं एक चम्मच टाकते. तर मला असं वाटलं की ते मोहरी जे आहे ना ते अशी जाडी आहे, जाडी मोहरी आहे म्हणून ते वरती आले. तर जसा मी चम्मच टाकते तर ते माकोळ निघतात. ते मुंगाडे राहत नाही का झाडावरचे, ते मुंगाडे असतात ते दोन. तर मी तसं चम्मच खाली टाकते आणि माझं मूड तर एकदम सॅड होऊन जाते. मग मी वेटरला आवाज देते. तरीच मग सगळ्यांनाच मी सांगते, जसं माझ्या मिस्टरांना वगैरे मी बोलते, बघा हो काय झालं हे, याच्यामध्ये काय आहे, ची बाप्पा हे लोक कसे बनवतात, असं माझं चालू राहते माझ्या हजबंडसोबत त्यांच्यासोबत. तर तिथून माझ्या हजबंड त्या वेटरला आवाज देतात आणि म्हणता ते चिडतात थोडे, काय आहे असं जेवण असं खावाट्यावर मी वगैरे ते चिडून जातं तिथं. पण ते वेटर सॉरी वगैरे माफी मागतो. झाडाखाली आम्ही जेवण बनवतो, झाडाचं थोडं पडलं असेल म्हणे, मी दुसरी प्लेट मागवतो. तर मी म्हटलं दुसरी प्लेट तर तुम्ही त्याच्यामध्ये शिजवलं असेल, ते सांबार तर पूर्ण एकाच पातेल्यामध्ये शिजवून तुम्ही सर्वांना सर्व करताय. तर मला दुसरी पण प्लेट आली तर ते शिजलेलं आहे ना, मला नको. तर ते सॉरी वगैरे बोलता. मग आम्ही त्या मॅनेजरला आवाज देता, मॅनेजर हे असं काय आहे वगैरे. माझे मिस्टर खूप चिडले होते. मग ते बोलता, तुम्ही असं जेवण देता का वगैरे. नाही म्हणे, सॉरी आमच्याच्यात चुकी झाली, पण तिथं झाडाच्यानं थोडे पडला म्हणे, जाऊ द्या मी तुम्हाला दुसरी प्लेट आणते. एक तर मग तुमचं म्हणजे डिशचं अमाऊंट आहे ते नाही घेत आम्ही, तुम्हाला पैसे वगैरे नाही घेत म्हणे, आम्ही बिल तुमचं नाही देत. मग माझे हजबंड म्हणतात, नाही बिल तर मी देणार, मला बिलचं काही प्रॉब्लेम नाही म्हणे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही करू शकता का म्हणे, त्याच्या व्यतिरिक्त. तर ते मग मी तुमचं अमाऊंट घेऊ शकत म्हणजे बिल नाही घेत म्हणे, त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला दुसरी प्लेट लावून देतो, तुम्हाला दुसरं काही खायचं आहे ते देतो, त्याच्या व्यतिरिक्त मी तर काही करू शकत नाही. तो असाच बोलून माफी मागतो आणि बोलतो असं सॉरी वगैरे. तर सॉरी हा प्रत्येक गोष्टीचं आपण एक्सेप्ट तर नाही करू शकत. सॉरी म्हटलं की झालं चूक. तर माझ्या हजबंडला आणि मला तिथं असं त्याचं म्हणजे बोलणं पाहिजे होतं. तो तिथं जो होता ना, जो वेटर मॅनेजर, तर त्याचं म्हणणं आम्हाला असं पाहिजे होतं की तो बोलायला पाहिजे होतं की सर जाऊ द्या, मी आता जितकं पण जणांना मी तो सांबार
दिलेलं आहे, सब केलेलं आहे हॉटेलमध्ये. त्यांच्या सर्वांच्या प्लेट आम्ही वापस घेतो आणि तुम्हाला नवीन सांबार मी बनवून देतो. आता मी जे घाण झालेला आहे सांबार, तो त्याच्यामध्ये किडे शिजवलेले आहेत. शिजला म्हणजे एक पडला, 2 पडला, चुकीनं झाडावरून पडला, मान्य आहे चुकीनं पडला, तर मी नवीन तुम्हाला सांबार बनवून देतो. आमचं असं म्हणणं होतं की त्यांना असं म्हणायला पाहिजे, एवढे लोक खात आहे तर त्या प्रत्येकाच्या ताटात तर जाऊ शकत नाही. माझ्या आला म्हणून प्रत्येकाच्या ताटात नाही येणार. त्यांना कसं काय माहीत की याच्यात हे पडलेलं आहे म्हणून. तिथंच मग आम्ही तिथून निघून आले. म्हटलं सॉरी जाऊ द्या, आम्हाला नाही खायचं, आम्ही बिल देऊन वापस चालले आले. पण आम्हाला असं वाटलं बघा, त्या हॉटेलवाल्यानं फक्त असं बी नाही बोलले, एवढ्या लोकांना तसंच खाऊ घातलं आणि अजून बाकीचे येतील ते तसंच सांबार तो खाऊ घालीन. पण त्याची चुकी म्हणून तो असा म्हणू नाही शकत की तेवढं जाऊ द्या, तेवढं वेस्ट गेलं काही नाही. पण मी लोकांना नाही देत ते जेवण, मी दुसरं नवीन बनवून देतो. आम्हाला माहिती आहे का, तू बोलला असं ते पण आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे बोलला बाबा हा आपल्याला, एवढं चांगलं शब्द तर आपल्या मनाला लागले असते की ती किती छान हॉटेल आहे. असं चुकी झाली तर त्याच्यावरती ते तरीका बी काढताय. पण तो तसा काहीच बोलला नाही आणि आतमध्ये जाऊन काही पण बनवू शकला असता आणि काही पण सब करू शकला असता, तेच दिलं असतं दुसरं. आम्हाला काय माहिती तू आज काय बनवतो काय नाही देत, आम्ही थोडी तुझ्या रेसिपीमध्ये बघायला येणार होतो हे काय. पण तो तसा नाही बोलला आणि माफी मागून तिथंच गेला. तर असे राहता काही काही, तर ही अशी चुकी राहतं काही काही जणांची. तर कसे सक्सेस होतील सांगा. आता जो हॉटेलवाला अशा गोष्टी करतो, प्रत्येकाच्या नजरेमध्ये आल्या त्या गोष्टी. आता मी बघितले, मी 10 लोकांना त्याचं सांगेल की नाही ते हॉटेल चांगली नाही, ते असे जेवण देतात. साहजिक आहे, मी बोलणारच आहे. कोणं मला म्हटलं की आम्ही हॉटेलमध्ये जेवण करायला चालले तर मी 10 लोकांना सांगणारच आहे, बदला मी तर करणारच आहे त्याची, की नाही आम्ही तिथं गेले तर आम्हाला सर्विस चांगली नाही भेटली, आम्हाला जेवण असं दिलं तसं दिलं, तर त्याच्या हॉटेलची बदला मी करणारच आहे. मी साहजिक करणारच आहे, प्रत्येक जणच करणार आहे, तोंडातून निघतंच आपल्या. तर असे कसे काय पुढे जातील सर्व, असं सक्सेस भेटणं मुश्किल आहे. तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही म्हणजे प्रत्येक गोष्टी सक्सेस होण्यासाठी प्रयत्न करा. असे प्रयत्न करसाल तर सक्सेस कधीच होणार नाही. जसं या मॅनेजरनं केलं तसं सक्सेस होसाल का नाही होसाल. तर सक्सेस होण्यासाठी खूप काही मार्ग आहे आणि ते तुम्हाला निवडणं पडतील. तुम्हाला स्वतःच्या चुका मान्य करणं पडतील आणि त्या चुकीतून मार्ग कसा काढून आपण प्रयत्न करू, लढू आणि मग सक्सेस भेटेल तुम्हाला. तर माझे विषय आवडला का नक्की कमेंट करून सांगा. माझं वैयक्तिक मत तुम्हाला आवडलं का नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघा. चला असंच भेटू आपण नवनवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.